वेळेस ना मी हे बघते आहे की असं होण्याचं कारण काय आहे. जे आपलं ABC सेंटर आहे खरं तर ते युनिव्हर्सल म्हणून कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर आहे तो चालवतो. त्याच्याविषयी मला अनेकदा कंप्लेंट झालेल्या आहे आणि सन्माननीय मेनका गांधी देखील त्यावरती चौकशी करत आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत नाशिक शहरात असं कधी झालं नाही की वॅक्सिनेशनच्या नावाने किंवा सर्जरीच्या नावाने कुत्र्यांना पाळीव कुत्र्यांना देखील घेतलं गेलं आणि नंतर ते पुन्हा घरी आलेले नाही आणि ते हरवले अशी पण नोंद आहे. जे आपले श्वानप्रेमी आहेत त्यांनी सगळ्यांनी पण याचा पाठपुरावा केला तर एक शिक्षागृह आहे अशा प्रकारची वागणूक खरं तर श्वानांना तिथे दिली गेली आहे. एका भूतदयेच्या दृष्टीने आपण जर विचार केला की माणसाला पण जर डांबून ठेवलं आणि नंतर पुन्हा माणूसच जेव्हा अत्याचार करतोय तेव्हा त्यांना त्याच जागी सोडलं गेलं तर त्यांची जी मानसिकता असते की हे आपल्याला धोका पोचवणार आहे आणि त्या दृष्टीने प्रोटेक्शनसाठी ते चावा घेत आहेत. अशी सगळ्या श्वानप्रेमींची, डॉक्टरांची आणि इतरांची भावना आहे जी त्यांनी माझ्याकडे वेळोवेळी मांडली आहे. तर यावर उपाययोजना असं आहे की आपल्याला जे आपलं केंद्र आहे ते बदलण्याची गरज आहे आणि तसे निर्देश या महासभेत मी देणार आहे. त्याबद्दलचं नवीन कारण आता जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे. पण श्वानांचा जो नेहमीचा प्रॉब्लेम आहे की काय होतं काय नेमकं, कारण ते निर्बिजीकरणासाठी नेतात, त्यांना भलतीकडे सोडतात, श्वान पुन्हा तिथे येऊन बसतात. तर खरं तर आपल्याकडे प्रॉपर पशुसंवर्धनासाठी प्रॉपर दवाखाना पाहिजे, श्वानांची काळजी घेण्यासाठी पाहिजे. आम्ही कालच फॉरेस्टमध्ये गेलो होतो तेव्हा आपल्या जनावरांची काळजी घेण्यासाठी रेस्क्यू नावाची एक टीम आहे पुण्याची जी खरंच खूप चांगलं काम करते. हे जे फॉरेस्टचे कामं आहेत म्हणजे त्यात बिबट्या आहे, बाकी इतर जनावरं आहेत, काही साप आहेत, पक्षी आहेत. तर अशा सगळ्यांचं रेस्क्यू होत असताना विशेष करून श्वानांकडे, कारण जर आपण शहरात बघितलं तर शहरात कुठला जास्त सगळ्यात त्रास वाढला असेल तर तो हा श्वानांचा आहे आणि यासाठी आपण वेळोवेळी त्यांना धरून जरी नेलं तरी नंतर ते नागरिकांवरती अग्रेसिव्ह होत आहे. तर मला असं वाटतं की यावरती आपल्याला त्वरित कॉन्ट्रॅक्टरवरती ॲक्शन घेऊन नवीन आणि प्रॉपर एक सिस्टम नेमायला हवी जेणेकरून श्वानांचा हा त्रास पण वाचेल आणि मोकाट कुत्रे, मोकाट जनावरं जे आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित सांभाळता येतील. कायमस्वरूपी याबद्दल मार्ग कसा काढता येईल याबाबत काय करणार, कारण यात एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबांनी देखील याबद्दल मागणी केली की याबद्दल आम्हाला काहीतरी मला असं वाटतं मदत सगळ्या लोकप्रतिनिधींचं पण म्हणणं आहे जे काही आर्थिक मदतीचा विषय आहे ती जसं आपण रोड ॲक्सिडेंटमध्ये मागच्या महासभेतही बघितलेलं असते की जिथे जिथे असं जाणून आलेलं आहे की ते कारण यामध्ये चूक कोणाची हा एक वेगळा विषय होतो की कंप्लेंट करतात पण नेमका तिथे काय सीन झालेला आहे त्याचं काय क्रम आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जर दोषी असेल तर नक्कीच जी काही महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्यता आहे ती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण याच्यासाठी कायमस्वरूपी जर उपाययोजना करायच्या असतील तर याच्यात बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की श्वानप्रेमी जे आहेत त्यांनी पण त्यांना जे श्वान आहेत त्यांना बिस्किटं चारणं आणि खाऊ घालणं हे कमी केलं पाहिजे, कारण मग त्या पर्टिक्युलर एरियामध्ये अनेक श्वान हे गोळा होतात आणि तिथल्या कम्युनिटीला खरं तर त्रास होतो. सगळेजण श्वानप्रेमी नसतात आणि ही जी भूमिका आहे तुम्हाला जर खरंच श्वानांना तेवढं तुमचं प्रेम असेल आणि त्यांना तर तुम्ही त्यांना घरी घेऊन स्वतः पाळा. ही एक कम्युनिटी, एक सोशल, एक काय म्हणतो एक जबाबदारी आहे. कारण तुम्ही काय करता आहात त्यांना तिथे बाहेर भोजन पुरवता आहे, ते सांडलं जातं किंवा त्याची हेळसांड होते आणि नंतर ते श्वान 10-10, 15-15च्या गठ्ठ्याने एकेका गल्लीत जमा होतात आणि सगळ्यांना हा त्रास होतो आहे, लहान मुलांना देखील होतो आहे. तर मला असं वाटतं सामाजिकदृष्ट्या कुठेतरी सिव्हिक सेन्स जो आहे तो आपला कमी पडतो आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी पण अलर्ट राहावं. आमच्या बाजूने महानगरपालिका म्हणून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या आम्ही नक्की करू आणि अर्थातच सगळ्यांनी एक आत्ताच्या घडीला, आत्ताच्या मितीला जेव्हा आपण रस्त्यावरती कामं देखील सुरू आहे आणि श्वानांचा पण त्रास होतो आहे, मला असं वाटतं वॉक करताना आपण एक काठी जवळ ठेवावी, कारण जे पादचारी आहेत त्यांच्यासाठी चालण्यासाठी पण ते उपयोगाचं होईल आणि श्वानांना जर काही असे कधी आढळून आलं तर त्रास पण होणार. याबद्दल आपण जे श्वान आहेत त्यांच्याबद्दल काय